स्वाती आणि तिची आई एका भाड्याच्या घरात राहत होती. सुंदरतेमुळे तिच्या मामाच्या मुलाने तिच्यासोबत लग्न केलं आणि स्वतः दुबईला निघून गेला. स्वातीचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाली. तेव्हा डॉक्टरने तिचे दोन्ही पाय कापले. सासरच्या लोकांनी पाहिलं की अपंग आता आपल्या गळ्यात पडणार आहे. तेव्हा त्यांनी तिला चारित्रहीन ठरवून स्वातीला घटस्फोट देऊन घरातून बाहेर हाकललं. म्हातारी आई स्वातीची देखभाल करत या जगातून निघून गेली आणि त्यानंतर स्वातीची काहीच बातमी मिळाली नाही. तिकडे मोहितने दुसरं लग्न केलं आणि 5 वर्षानंतर जेव्हा भारतात परत आला तेव्हा त्याच्या पायाखाली जमीनच सरकली. जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर आज देखील मोहित त्याच्या आईसोबत स्वातीच्या घरी आला होता आणि अगदी प्रेमाने एकटक तिला पाहत होता. तिचा तो निरागसपणा आणि तिचं सौंदर्य यामुळे मोहितची झोप अगदी उडाली होती. स्वातीच्या आईने तिला चहा बनवायला सांगितला तेव्हा ती लगेच उठून किचनमध्ये निघून गेली. मोहितची नजर तिच्यावरच खिळलेली होती. जेव्हा मोहितची आईने मोहितचं हे वागणं पाहिलं तेव्हा त्याला कोपरा मारून भानावर आणलं. मोहितची आई स्वातीची मामी होती आणि तिला स्वाती अजिबातच कधी आवडली नव्हती. कारण हे होतं की ते लोक भाड्याच्या घरात राहत होते आणि स्वातीच्या वडिलांचं निधन झालं होतं. दोघीही मायलेकी दुसऱ्यांचे कपडे शिवून स्वतःचा खर्च भागवत होत्या. मोहितच्या आईला माहीत होतं की तिची नणंद हुंड्याच्या नावाखाली स्वातीला काहीही देऊ शकत नाही आणि मोहितच्या आईला हुंड्याची खूपच हाव होती. सोबतच मोहित त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळेच तिने तर खूप साऱ्या हुंड्याचं स्वप्न रंगवलं होतं की एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे त्याचं लग्न अशाच ठिकाणी करेन जिथून तिला खूप सारं मिळू शकेल. परंतु मोहितची नजर तर स्वातीवरून हटण्याचं नावच घेत नव्हती. मोहितची आई कमला मामी बोलू लागली, नाही ताई, चहा नको. चहा बनवण्याचा त्रास घेऊ नका. चहा आम्ही आमच्या घरून पिऊन आलो आहोत. फक्त असंच तुम्हाला भेटण्याचं माझं मन केलं त्यामुळेच मी इथे आले. आणि सांगा बाकी सगळं कसं चालू आहे. आणि स्वतःच्या ननंदबाईच्या त्या वनरूम किचनच्या खोलीला अगदी तिरस्काराच्या नजरेने पाहत स्वातीच्या आईला विचारलं होतं. ती बोलू लागली, देवाचे आभार आहेत. देवाने त्याची कृपा ठेवली आहे. मेहनत करतो त्यामुळे देव घर देखील अगदी आरामात चालवतो. फक्त स्वातीचं लग्न झालं की माझी देखील काळजी संपेल. स्वातीच्या आईने अगदी शांत स्वरात हे सर्व सांगितलं होतं. कमला मामी बोलू लागली, हो हो, स्वातीसाठी स्थळ बघा. लवकर तिचं लग्न लावून दे, तेच चांगलं आहे. जेणेकरून तू मुलीच्या जबाबदारीतून लवकरात लवकर मोकळी होशील. तू बोलत असशील तर माझे खूप सारे ओळखीचे आहेत. मी तुझ्या स्वातीसाठी स्थळ शोधून आणते. स्वातीची आई बोलू लागली, का नाही. स्वाती तुझ्या देखील मुलीसारखीच आहे. जर कोणी चांगलं स्थळ असेल तर मला नक्की सांग. मोहित हे सर्व ऐकून खूपच खुश झाला होता. घरी येताच त्याने त्याच्या आईला अगदी सरळ सांगितलं की मला स्वाती खूप आवडते. परंतु आईने जेव्हा स्वातीबद्दल मुलाचे विचार ऐकले तेव्हा अगदी सरळ सरळ नकार दिला. बोलू लागली, तिची लायकी आहे का आपल्या घराची सुनबाई होण्याची. माझा एवढा शिकलेला मुलगा ज्याला खूप लवकरच दुबईमध्ये नोकरी लागणार आहे, लाखो कमावणार आहे, त्याच्यासाठी मी स्वातीसारख्या मुलीला माझ्या घराची सून अजिबातच बनवणार नाही. माझ्या मुलासाठी अशी मुलगी शोधेन की जिला बघून आपल्या कुटुंबातील सर्व लोक आपल्यावर जळतील. इतका हुंडा घेऊन येईल की सर्व बघतच राहतील. लाखात एक मुलगी शोधेन. मोहित बोलू लागला, मला स्वातीसोबतच लग्न करायचं आहे. आई, जेव्हा मी लाखो कमावेन त्यामुळे मला काय गरज आहे बायकोच्या त्या लाखो हुंड्याची. मला ती खूप आवडते. इतकी निरागस आणि इतकी सुंदर आहे. तुझी सेवा करेल, तुझी काळजी देखील घेईल. तुझा कोणता शब्द खाली पडू देणार नाही. जी लाखोंचा हुंडा घेऊन येईल ती तुझं बोलणं अजिबातच ऐकणार नाही. मोहित त्याच्या आईला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. परंतु ती कमला मामी कशी ज्या गोष्टीसाठी तयार होईल. सरळ सरळ नकार दिला. बोलू लागली, खबरदार, जर तू त्या अपशकुनी मुलीचं नाव जरी घेतलंस. अरे जेव्हापासून जन्माला आली आहे संकटाने त्यांच्या घरी डोंगर रचला आहे. 5 वर्षांची होती जेव्हा स्वतःच्या बापाला खाल्लं आणि आजपर्यंत तिची आई फक्त शिवणकाम करूनच पोट भरते. अरे माझ्या घरी येईल तेव्हा अपशकुनी माहीत नाही काय काय नुकसान करेल माझ्या घराचं. मी कधीही त्या मुलीला माझ्या घरी आणणार नाही. तू देखील कान उघडे ठेवून ऐक. यापुढे जर स्वातीचं नाव घेतलंस तर माझं मेलेलं तोंड पाहशील. असं बोलून कमला मामी निघून गेली. मोहित खूपच टेन्शनमध्ये होता. त्याचं मन तर कधीपासूनच स्वातीचं झालं होतं. त्यामुळेच तो बायको म्हणून स्वातीलाच बनवू इच्छित होता. परंतु आईच्या ते तिखट बोलण्यामुळे डोक्याला हात लावून बसला. त्याच दिवसांमध्ये स्वातीच्या घरी स्वातीसाठी स्थळ आलं. मुलगा ठीकठाक कमवायचा, दिसायला देखील अगदी ठीकठाक होता. परंतु ते खूपच साधी लोक होते. स्वातीच्या आईने स्वतःच्या भावाला आणि कमला मामीला बोलावलं होतं. कमला मामी तर खूपच खुश होती की चला चांगलं आहे.
स्वाती नावाचा काटादारी माझ्या मुलाच्या मनातून निघून जाईल. आनंदाने त्या नात्यासाठी होकार देखील दर्शवला आणि बोलू लागली की मुलगा खूप छान आहे, वेळ घालवू नकोस आणि स्वातीचे हात लवकरात लवकर पिवळे कर. स्वातीच्या आईला अपेक्षा होती की कदाचित कमला मामी मोहीसाठी स्वातीचा हात मागेल. घरातलं स्थळ होतं. चांगलं झालं असतं की तिची मुलगी कमलाच्या घरी गेली असती, भावाच्या घरी गेली असती. परंतु कमला मामीचं ते वागणं पाहून ती शांत झाली होती. शेवटी मुलीचं लग्न कुठे ना कुठेतरी करायचंच होतं. लग्न फिक्स झालं होतं आणि जेव्हा ही खबर मोहितला मिळाली तेव्हा त्याने तर घरामध्ये खूप मोठा गोंधळ घातला. भांडण असं सुरू झालं की ही गोष्ट मुलाच्या वडिलांपर्यंत गेली, जे आजपर्यंत आई आणि मुलामध्ये शिजणाऱ्या त्या खिचडीपासून 2 हात लांबच होते. त्यांना माहीत नव्हतं की मोहितला स्वाती आवडते आणि कमला या नात्यासाठी अजिबातच तयार नाही. मोहितने हे सर्व काही त्याच्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्याने खूपच रागाने कमलाकडे पाहिलं होतं. बोलू लागले की घरातलीच मुलगी आहे, तुला जरा देखील लाज वाटली नाही? तिला सोडून तू श्रीमंत घरातली स्थळं शोधत फिरत आहेस. तेव्हा कमला मामी बोलू लागली की मी त्याची आई आहे, मग माझी काही स्वप्न नाहीत का? अरे ती स्वतःच्या मुलीला देऊ तरी काय शकते? साधा एक ड्रेस देखील देऊ शकत नाही. स्वातीला माझी सून करून मला माझ्या माहेरी माझं नाक कापायचं नाही. माझ्या बहिणींनी स्वतःच्या मुलांसाठी एकापेक्षा एक सरस अशा कुटुंबात लग्न लावून दिलं आहे. त्यांच्या सुना तर ट्रक भरून हुंडा घेऊन आल्या आहेत. मला तर माझ्या बहिणी झोपून देणार नाहीत. बोलतील की एकुलत्या एका मुलाचं लग्न केलं आणि तेही हुंड्याशिवाय. मोहितच्या वडिलांनी कमला मामीचं अजिबातच ऐकलं नाही आणि स्वतःच्या बहिणीकडे जाऊन स्वातीचं लग्न मोहितसोबत फिक्स केलं. परंतु कमलाच्या मनात तर स्वातीबद्दल आधीपासूनच तिरस्कार होता. तो तिरस्कार आता खूपच वाढला होता. परंतु मोहित खूप खुश होता. साधेपणानं का होईना त्याचं लग्न स्वातीसोबत झालं होतं आणि कमला तोंड फुगवून स्वातीला तिच्या घरी घेऊन आली होती. घरी येताच कमलाने बडबड सुरू केली की माझं नाक कापलं गेलं. माझी तर सगळी माहेरची माणसं देखील या लग्नामध्ये आली नाहीत. मी तर माझ्या मुलाला अगदी लाडाने सांभाळलं होतं की मोठा होईल तेव्हा माझी इज्जत ठेवेल. परंतु हा तर या अपशकुनी मुलीला स्वतःच्या सोबत घेऊन आला आहे. स्वाती तर मामीच्या तोंडून हे सर्व ऐकून अगदी हक्काबक्का होऊन तिचं तोंड पाहत होती. दोघी ननंदबाई देखील तोंड फुगवून बसल्या होत्या. बोलू लागल्या, आम्ही सासरच्या लोकांना तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिलो नाहीत. भावाचं लग्न केलं आणि बहिणीच्या सासरच्या लोकांनी आम्हाला सोन्याची काही वस्तू देखील दिली नाही. आम्हाला काय माहीत होतं की आमची आत्या स्वतःच्या मुलीला एका साडीमध्ये सासरी पाठवून देईल. अरे माणूस जरा देखील स्वतःची इज्जत ठेवतो. जर परक्यांच्या घरी लग्न लावून दिलं असतं तर स्वातीला 4 साड्या आणि थोडाफार हुंडा तर दिला असताच ना. परंतु तिने तर सगळेच पैसे जमा करून ठेवले आहेत. कमला मामी आणि तिच्या दोन्ही मुली जे तोंडात येईल ते बोलत होत्या. मोहितने जेव्हा आईचं आणि बहिणींचं ते बोलणं ऐकलं तेव्हा स्वातीचा हात पकडला आणि तिला त्याच्या खोलीत घेऊन आला. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला तर अंदाजच नव्हता की सासरी येताच तिचा असा अपमान देखील होऊ शकतो. खोलीत जाताच तिने मोहितकडून तिचा हात सोडवला. बोलू लागली, जर मामीची परवानगी नव्हती मग त्याने लग्नासाठी होकार का दिला? माझी तर अशी अजिबातच इच्छा नव्हती की मी नको असलेली सून म्हणून या घरात यावं. मोहित बोलू लागला की तू माझी पसंत आहेस, माझं आयुष्य आहे, माझ्या प्रेमामुळे या घरामध्ये आली आहेस. आईला जाऊ देत, 4 दिवस गोष्टी ऐकावेल आणि मग शांत बसेल. मला तर सुरुवातीपासूनच तू खूप आवडत होतीस. जेव्हा मी तुझ्यावर खुश आहे मग तुला आईची आणि माझ्या बहिणींची पर्वा करण्याची काहीच गरज नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करत राहीन. तुझी साथ कधी सोडणार नाही. असं बोलून मोहितने स्वातीचे दोन्ही हात पकडले आणि स्वतःच्या ओठांवर लावले. स्वातीने देखील त्यानंतर मोहितशिवाय इतर कोणाचीही पर्वा केली नाही. कमला मामी सतत तिला टोमणे मारत राहायची, परंतु ती त्याकडे लक्ष द्यायची नाही. स्वातीने घराची सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली होती. ननंदबाई देखील एक दिवसाआड घरी यायच्या तेव्हा स्वाती त्यांच्यासमोर डायनिंग टेबल चांगला सजवायची, परंतु तरी देखील त्या नाक मुरडायच्या. बोलायच्या, या मुलीच्या हाताला तर अजिबातच चव नाही, हिला काही नीटसं बनवता येतच नाही आणि सोबतच बनवलेलं जेवण अगदी चाटून पुसून खायच्या देखील. परंतु स्वातीने त्यांच्याकडे लक्ष देणं सोडून दिलं होतं, कारण की मोहित तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम करत होता. स्वतःच्या आईचा विरोध असून देखील तो स्वातीला फिरायला घेऊन जायचा, परंतु कदाचित ते सर्व काही थोड्या दिवसांसाठीच होतं. लग्नाला फक्त काहीच महिने झाले होते की मोहितला दुबईमध्ये नोकरी मिळाल्याची बातमी मिळाली. त्या दिवशी मोहित खूप खुश होता, परंतु स्वाती खूप उदास झाली होती. मोहित बोलू लागला, तू माझ्यासाठी किती नशीबवान आहेस. लग्नाला काहीच महिने झाले आहेत की मला नोकरी लागली. परंतु स्वातीच्या डोळ्यांमध्ये मोठे मोठे अश्रू पाहून हैराण झाला. बोलू लागला, तुला काय झालं?
स्वाती बोलू लागली, मोहित, मी तुझ्याशिवाय कशी राहू? दिवसभर कमला मामीचं ते कडू बोलणं मी यासाठी सहन करायचे कारण की रात्री तुझं ते गोड गोड बोलणं माझ्या जखमांवर मलम लावायचे. तू इथे नसलास तर मी मरून जाईन. असं बोलत ती मोहितला मिठी मारून रडू लागली. तो बोलू लागला, अगं वेडे, तुला कुठे आयुष्यभर इथे राहायचं आहे? एकदा का मी तिथे सेटल झालो की तुला देखील माझ्यासोबत दुबईला घेऊन जाईन. मी तुला इथे आईचं बोलणं ऐकायला थोडं घेऊन आलो आहे. फक्त थोडं संयमाने काम घे. तो स्वातीला धीर देत होता, परंतु तिला तर चैन पडतच नव्हती. ती स्वतःला खूप समजावायची, वेळ लवकरच बदलेल, परंतु मन होतं की ऐकायला तयारच नव्हतं. अगदीच बेचैन होत होतं. त्यावेळेला मोहितला मिठी मारून स्वाती अगदी हुंदके देत रडत होती. इतक्यात धाडकन दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आतमध्ये स्वातीची सासू आली. स्वातीला असं रडताना पाहून ती खूपच चिडली. स्वतःच्या आईला अचानक खोलीत आलेला पाहून दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. स्वाती तिच्या डोळ्यातील अश्रू पुसू लागली, परंतु सासू तिच्या जवळ येऊन बोलू लागली, इथे कोण मेला आहे का की ज्यामुळे तू अशी हुंदके देत रडत आहेस? कसलं दुःख आहे तुला की ज्यामुळे अशी रडत आहेस? त्रास काय तुला? कशी बायको आहेस तू? तुझ्या नवऱ्याला इतकी मोठी नोकरी लागली आहे, तो आता दुबईला जाऊन लाखो रुपये कमावेल. या गोष्टीवर खुश होण्याऐवजी तू उलट रडून रडून नाट लावत आहेस. जर तुझ्यामुळे माझ्या मुलावर काहीही संकट आलं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर बघ मी तुझी काय अवस्था करेन. मामीचं ते बोलणं ऐकून तर स्वाती अजूनच रडू लागली. तेव्हा मोहित म्हणाला, आई, कसं बोलतेस तू? स्वाती माझी बायको आहे. मी तिला सोडून बाहेर जातोय म्हणून तिला थोडं वाईट वाटतंय. मग यामध्ये चुकीचं काय आहे? तिला आनंद आहे की मी जात आहे. उलट मी तर खूप लवकर तिला देखील माझ्याजवळ बोलावून घेईन. हे ऐकताच मोहितची आई अजूनच चिडली. बोलू लागली, बास बास, बायकोची बाजू घेणं जरा बंद कर. ज्या प्रकारे ही रडत आहे ना, माहीत आहे मला तिचे नाटकं. आता सोड तिला आणि चल माझ्यासोबत. मला तुझ्यासोबत काही बोलायचं आहे. असं बोलून कमला मामीने मुलाचा हात पकडला आणि त्याला तिथून घेऊन गेली. तर इकडे स्वातीचा जीव अगदी कंठाशी आला होता. ती याचाच विचार करून करून अगदी टेन्शनमध्ये आली होती की तिच्यासोबत आता काय होईल. कसं काय ती तिच्या मामीचं ते तिखट बोलणं, तिरस्काराचं बोलणं सहन करेल याचा विचार करून तिच्या डोळ्यातून अश्रू घळाघळ वाहत होते. मोहित जाण्याचं दुःख यामुळे जास्त होतं की माहीत नाही. जेव्हा मोहित निघून जाईल तेव्हा तिची मामी तिच्यासोबत कसं वागेल. परंतु त्या रात्री मोहितने स्वातीला अगदी खूप प्रेमाने समजावलं होतं की तू काळजी करू नकोस. मी खूप लवकरच तुला तिकडे बोलावून घेईन आणि मग आपण दोघं आपल्या आयुष्याची नवी सुरुवात तिथूनच करू. जसं तसं स्वातीला मोहितने समजावलं होतं. काही दिवसांनंतर सर्व काही तयार झालं आणि मोहित दुसऱ्या देशात निघून गेला. दुबईला जाण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचला. आई आणि बायको दोघेही त्यावेळेला मोहितच्या समोर उभ्या होत्या. सर्वात आधी मोहित स्वतःच्या आईला भेटला. तेव्हा आई तर अगदी हसत स्वतःच्या मुलाला खूप सारे आशीर्वाद देऊ लागले आणि सोबतच स्वातीवर तिरस्काराची नजर टाकत रागाने बोलू लागली, देवाने तुझं वाईट नजरेपासून रक्षण करावं. जेव्हा मोहित स्वातीला मिठी मारण्यासाठी पुढे झुकला तेव्हा सासूने तोंडावर हात ठेवून एकच गोंधळ घातला. बोलू लागली, जरा लाज ठेवा. एअरपोर्टवर उभा आहेस, हे काय मिठी वगैरे मारतोस? लोक काय बोलतील? तुम्ही लोक तर तुमचे संस्कार विसरत चालले आहात. स्वाती स्वतःवर खूप नियंत्रण ठेवत होती की तिने रडू नये, परंतु तरी देखील तिच्या डोळ्यातून अश्रू आलेच होते. मोहित तिला वचन देऊ लागला की मी लवकरच परत येईन, तू फक्त तुझी काळजी घे. मोहित दुबईला निघून गेला होता. तिथे पोहोचताच सर्वात पहिले त्याने स्वातीला फोन केला होता. मोहितचा आवाज ऐकून तर स्वाती जणू आनंदाने फुलून गेली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू लपत नव्हतं. जेव्हा ही गोष्ट मोहितच्या आईला समजली की त्याने आईच्या आधी स्वतःच्या बायकोला फोन केला आहे, तेव्हा हे देखील तिने मोहितला बोलावून दाखवलं की हो आता आईपेक्षा बायको जास्त जवळची आहे. मोहित जेव्हापासून गेला होता स्वातीची तब्येत खूपच खराब राहू लागली. तिने कितीतरी वेळा स्वतःच्या मामीला सांगितलं होतं की मला डॉक्टरकडे घेऊन चला, माझी तब्येत खूप खराब आहे. परंतु कमला मामी तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची नाही. बोलायची, तुला जायचं असेल तर जा, मी तुझी नोकर नाही की तुला घेऊन फिरत राहीन. स्वातीची तब्येत खूप जास्त खराब होती, त्यामुळे स्वाती स्वतः डॉक्टरकडे गेली. जिथे चेकअपनंतर डॉक्टरने तिला आनंदाची बातमी सांगितली की ती गरोदर आहे. ही बातमी ऐकून स्वातीच्या डोळ्यातून अश्रू आले होते. तिने विचार केला होता की ती घरी जाऊन सर्वात पहिले मोहितला ही खुशखबर सांगेल आणि कदाचित असंही होऊ शकतं की मामी स्वतःच्या मुलाचं मूल येणार आहे, त्यामुळे तिच्यासोबत जरा चांगलं वागेल. ती रस्त्यातून जातच होती जेव्हा तिची रिक्षा एका कारला धडकली. ती रस्त्यावर पडली. लोकांची गर्दी जमली. तिला वाटलं कदाचित ही तिची शेवटची वेळ आहे, परंतु तिचे डोळे दवाखान्यात उघडले होते. डॉक्टर तिच्या डोक्याजवळ उभे होते. तिची आई तिथे बसून रडत होती. 1 आठवड्यानंतर तिला शुद्ध आली होती.
स्वतःला जिवंत पाहून तिने देवाचे आभार मानले. स्वातीची आई स्वातीच्या डोक्याजवळ बसली होती. तिला विचारू लागली, बेटा तू ठीक आहेस ना? देवाचे आभार आहेत की तुला शुद्ध आली. स्वातीने जेव्हा उठण्याचा प्रयत्न केला, बसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला तिचा खालचा भाग सुन्न झाल्याचं जाणवलं. बोलू लागली, आई मी उठू शकत नाही. त्या अपघातात स्वातीने तिचे दोन्ही पाय गमावले होते आणि तिचे दोन्ही पाय कापले गेले होते. तिला जेव्हा गोष्टीबद्दल समजलं तेव्हा ती अगदीच हुंदके देत रडू लागली. तिचं तर मूल देखील राहिलं नव्हतं. सगळा आनंद तिच्यापासून हिरावून घेतला गेला होता. परंतु नाही तिथे सासू हजर होती आणि नाही तिच्या नणंदबाई. डॉक्टरने थोडीफार औषधं दिली आणि 1 आठवड्यानंतर तिला डिस्चार्ज दिला. आणि जेव्हा 1 आठवड्यानंतर स्वातीची आई तिला तिच्या सासरी सोडायला गेली तेव्हा स्वाती व्हीलचेअरवर होती. आता ती घरात दाखल झाली होती की मामीने तिला तिथेच अडवलं. बोलू लागली, खबरदार, जर तुम्ही लोकांनी 1 पाऊल जरी पुढे टाकलं तर. अरे तुझ्यासारख्या अशा अपंग मुलीला सून म्हणून या घरात ठेवून काय करायचं आहे? चल निघून जा इथून. तुझ्या आईसोबत चालती हो इथून. मी तर आधीपासूनच बोलत होते की तुझ्यासारख्या मुलीसोबत माझ्या मुलाचं लग्न लावून देऊ नये. अपशकुनी कुठली? माझ्या मुलाच्या डोक्यावर भूतासारखी बसली होतीस. हे ऐकून स्वाती रडू लागली. बोलू लागली, मला एकदा मोहितसोबत बोलायचं आहे, त्याला माझ्याबद्दल सांगायचं आहे. परंतु तिच्या मामीने धक्के मारून दोघांनाही घरातून बाहेर हाकललं. स्वातीच्या आईला हे सर्व अजून सहन झालं नाही. ती देखील रागाने बोलू लागली आणि मग दोन्ही विहीणबाईंमध्ये खूप जोरदार भांडण झालं. सध्या तरी रडत रडत दोघी मायलेकी स्वतःच्या घरी परत आल्या होत्या. स्वातीची आई तर रडून देवाकडे प्रार्थना करत होती की माझ्याकडून असा कोणता गुन्हा झाला होता की ज्यामुळे माझ्या मुलीवर हे इतकं मोठं संकट आलं आहे आणि तिचे दोन्ही पाय कापले गेले. माझ्या म्हातारीच्या अंगामध्ये आता एवढी ताकद दे की मी माझ्या मुलीला सांभाळू शकेन. स्वाती देखील स्वतःच्या अपंगत्वाला पाहून खूप रडत होती. तिच्यावर तर दुहेरी संकट आलं होतं. शेवटी ती कोणत्या संकटांना आठवून रडणार होती. जेव्हा 1 महिन्यानंतर मोहितचं स्वातीसोबत बोलणं झालं नाही तेव्हा तो देखील टेन्शनमध्ये आला. स्वतःच्या आईला सारखं बोलायचा की माझं स्वातीसोबत बोलणं करून दे, परंतु कमला मामी प्रत्येक वेळेला काहीतरी बहाणे सांगायची. त्या दिवशी जेव्हा मोहितचा फोन आला तेव्हा तो खूपच रागात होता. बोलू लागला, आई माझं स्वातीसोबत बोलणं करून दे. जर तू आता बहाणा केलास तर मी आताच्या आता ही नोकरी सोडून पुन्हा परत भारतात येईन. मुलाचं ते बोलणं ऐकून कमला मामीने स्वतःच्या मुलाला जे सांगितलं ते ऐकून तर मोहितच्या पायाखालची जमीन सरकून गेली. तो अगदी बर्फासारखा थंड पडला. मोहितची आई रडत रडत बोलू लागली, अरे ज्या मुलीच्या मागे तू दिवाना झाला होतास तिचं कधीही तुझ्यावर प्रेम नव्हतं. भलेही मी तिचा तिरस्कार करत होते, परंतु मी कधीही तिच्यावर चुकीचा आरोप येऊ दिला नाही. तुझी बायको तू गेल्यानंतर स्वतःच्या यारासोबत पळून गेली आहे. मागच्या इतक्या आठवड्यापासून आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती कुठेच नाही. पोलिसात आम्ही तक्रार नोंदवली, परंतु तेव्हा तिचा बयान समोर आला की मी माझ्या यारासोबत लग्न करू इच्छिते. ती तर चारित्रहीन निघाली, असंस्कारी निघाली. हा तर तू होतास जो तिच्यावर प्रेम करत होतास, तर ती मात्र ही अशा कॅरेक्टरची मुलगी निघाली. पहिले तर मोहितला विश्वास बसत नव्हता. मग त्यानंतर आईने तिच्या दुखत्या नसीवर हात ठेवून असं भरून सांगितलं की मोहितला देखील विश्वास पटू लागला की नक्कीच आपल्या बायकोचं त्याच्यावर प्रेम नव्हतं. त्यानंतर त्याला ते क्षण आठवले जेव्हा प्रत्येक वेळी स्वाती त्याच्यापासून दूर पळायची. मोबाईलवर प्रत्येक वेळेला आईचा बहाणा करून बोलत राहायची. जेव्हा कधी तो तिच्याजवळ यायचा तेव्हा त्याच्या आईच्या अत्याचाराचं रडगाणं त्याच्यासमोर सांगायची. मोहितला देखील राग आला होता. जेव्हा त्याने शांत डोक्याने विचार केला तेव्हा त्याला स्वतःच्या मनामध्ये स्वातीबद्दल तिरस्कार जाणवू लागला. एकदाही फोन करून स्वातीच्या आईसोबत त्याने बोलण्याचा प्रयत्न केला नाही. वेळ निघून चालला होता. जेव्हापर्यंत स्वातीची आई जिवंत होती स्वतःच्या मुलीची काळजी घेत राहिली, परंतु एके दिवशी तिचा देखील मृत्यू झाला. स्वातीच्या रडण्याचा आवाज ऐकून पहिल्यांदा तर परिसरातील लोकांनी तिच्या आईवर अंत्यसंस्कार केले, परंतु स्वातीच्या डोक्यावर कोणीही हात ठेवायला तयार नव्हता. काही दिवसांनंतर स्वाती अचानकच गायब झाली. घर असंच विराण पडून राहिलं. इतकंच काय तर परिसरातील उन्हाळ मुलं त्यांच्या घरातून सामान घेऊन जाऊ लागले. सगळे असं समजू लागले की असं होऊ शकतं, स्वाती देखील मेली आहे किंवा माहीत नाही एखाद्या नातेवाईकाजवळ निघून गेली असेल. असाच वेळ निघून चालला होता आणि मग मोहितने दुबईमध्ये एका मुलीसोबत लग्न केलं. तो त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेला होता. 5 वर्ष निघून गेली. 5 वर्षांनंतर जेव्हा मोहित पुन्हा परत दुबईवरून आला तेव्हा घरी आईने खूप सारी पक्वानं बनवली होती. त्यात तिची तर आवडीची सुनबाई येणार होती जिचा स्वतःचा बिझनेस होता आणि ती करोडो रुपयांची मालकीण होती.
जसं एअरपोर्टवर मोहित आणि त्याची दुसरी बायको पोहोचली तेव्हा अचानक एका मुलीवर त्याची नजर पडली, जी तिचा चेहरा खाली घालून रस्त्याच्या कडेला बसली होती आणि लोक तिच्यासमोर पैसे टाकत होते. त्याने देखील त्याच्या खिशातून 100 रुपयाची नोट काढली. तेव्हा अचानक त्याची नजर त्या मुलीच्या हातात असलेल्या अंगठीवर गेली. ही तर तीच अंगठी होती जी अंगठी त्याने साखरपुड्यात स्वातीला घातली होती. त्याला तर हैराणीचा खूप मोठा झटका बसला. बोलू लागला, ही अंगठी तू चोरली आहेस का? दुसऱ्या क्षणी मोहितचा आवाज ऐकून स्वातीने मान वर करून पाहिलं. स्वातीला त्या अवस्थेत पाहून मोहितच्या पायाखालची जमीन सरकून गेली. मोहित स्वातीच्या समोर बसला आणि बोलू लागला की तू तर तुझ्या आशिकसोबत पळून गेली होतीस ना स्वाती, आणि कदाचित तू त्याच प्रतीक्षेत होतीस. स्वातीने रडत रडत सर्व हकीकत मोहितला सांगितली. सत्य समजून मोहित आणि त्याच्या दुसऱ्या बायकोला जोरदार झटका बसला. त्याने स्वातीला उचललं आणि स्वतःसोबत घरी घेऊन गेला. जसं आईने मोहितला स्वातीसोबत पाहिलं, तिच्या हातून तर फुलांची प्लेट खाली पडली, जी प्लेट तिने मुलाच्या स्वागतासाठी उचलली होती. तिने तर खूप प्रयत्न केला होता की स्वाती तिच्या मुलाच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून, परंतु पुन्हा एकदा स्वाती तिच्या समोर होती. ती रडत रडत स्वतःच्या मुलासमोर हात जोडू लागली की मला माफ कर, मला फक्त तुझ्या आयुष्यात तुला यशस्वी पाहायचं होतं. परंतु मोहितने त्याच वेळेला स्वतःच्या आईसोबतचे सगळे संबंध तोडून टाकले आणि स्वातीला घेऊन एका दुसऱ्या घरात शिफ्ट झाला. त्याची दुसरी बायको त्याच्यासोबत होती. तिला मोहितच्या भूतकाळाबद्दल माहीत होतं. तिला स्वाती त्यांच्यासोबत राहते त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. हां, पण मोहित रडून रडून स्वातीकडून माफी मागत राहिला की त्याने त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवला नाही. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.